तर आता मी मस्तपैकी जेवून मासे बिशे खाऊन निघालय. आता बघतोय गाडी खायची गावता ती, कारण माका आता ना कणकवली स्टँडला जाऊचा, तिथून स्टेशनला जाऊचा. कारण आज माझं ताई येता भाऊ बोलली मामा मिया. ताई तुला भाऊजी तुम्हाला भाऊजी तुम्हाला आवडली तुम्ही बनवलेली मॅगी. तर सगळ्यांका मॅगी आवडलेली आहे. आता आमकां सगळ्यांका भूक लागलेली आहे, तर भाऊजी ना मॅगी करतात. आणि भाऊजींचं गाव आहे त्याच्यामुळे आज आम्ही भाऊजींका सांगितलं की तुम्हीच मॅगी करा. तर बघूया आता भाऊजी मॅगी कशी बनवतात. नमस्कार सगळ्यांका, कसे असाय बरे असाय मा. तर ना आज ना आम्ही खूप दिवसांनी म्हणजेच 45 दिवसांनी मासे खातो. तर मी आता सकाळी गेलोय आणि मासे घेऊन येलोय आणि आता मी ते फ्राय करतोय. आणि फ्राय केल्याच्या नंतर ना मी कणकवलीक जातलोय आणि तिकडून सुद्धा मी खय जातलोय तर तुमका दाखवतलंय. त्याच्यासाठी तुमका कंटिन्यू रवा खोया. तर आता मी मस्त मासे भाजतलंय, जेवतलंय आणि जाऊक निघतलंय. हे बघा मी आता मासे भाजतोय, त्याच्यानंतर मी जेवतलंय. तर हे बघा मी आता मस्तपैकी मासे फ्राय करून घेतोय आणि मसाल्याची डाळ आणि पाऊस पण मस्तपैकी भरलेलो आणि खूप दिवसांनी मासे खाते म्हणजे एकदम मी एक्साइटेड आहे की मासे कधी खाऊ. आणि माशांचं असलं खमखमीत वास येता ना. तर त्याच्यानंतर माका कणकवलीत जाऊचा हा, तिकडून मी स्टेशनला जातलंय. तर म्हटलं पहिला जेवण घेऊया, मस्त आपले मासे खाऊन जाऊया. तर आता मी मस्तपैकी जेवून मासे बिशे खाऊन निघालय. आता बघतोय गाडी खायची गावता ती, कारण माका आता ना कणकवली स्टँडला जाऊचा, तिथून स्टेशनला जाऊचा. कारण आज माझं ताई येता भाऊजी आणि लारिसा येता, मग ती माका तिथे भेटतली आणि तिकडून आम्ही जातलो देवगडला. तर आता आपण जाऊया, बस बघूया आणि त्याच्यानंतर गाडीत भेटूया. तोपर्यंत बाय, कंटिन्यू रहा. तर आता आपण बसमध्ये बसलेले असो. खूप मी अर्धा तास तरी बसची वाट बघत होतोय. त्याच्यानंतर बस इली, तर डायरेक्ट आपल्या कणकवलीच बस भेटलेली आहे. त्याच्यानंतर आपण जातो स्टेशनला, कारण तिकडे ताई आणि येतेली आहे. तर आता आपण पुढाच्या स्टँडला पोचतलो आणि तिथून मग स्टेशनमध्ये घेत कणकवली स्टँडला जातलो. तर भेटूया आपण आता कणकवली स्टँडला. वाटत मी तुमका जर मस्त काय व्ह्यू वगैरे गावलो तर मी तुमका तो दाखवतो. कणकवली स्टँडला पोचलेली असो, अर्धा तास लागलो. कणकवली स्टँड दिलेला, आता आपण उतरूया. आणि त्याच्यानंतर ताई बोलला की तू स्टेशनला येऊ नको, इकडेच थांब. तर मी आता कणकवली स्टँडलाच थांबतलं आहे आणि ती येते. आणि त्याच्यानंतर आपण जातो देवगडला. कसं जाऊचं आता आपण बघूया. आपण उतरूया. दारू का आता काही नाही गाडी तुला काय करूचे बोललं तर आता आपण इलेली असो कणकवली स्टँडला. तर मी तुम्हाला कणकवली स्टँड दाखवतोय. तर या असं कणकवलीचा स्टँड. इकडून गाडी इली आपली. आता आपण फोन करूया ताईक आणि विचारूया. तर ताई माका आता देवगडची बस विचारूक सांगितलं आणि आय थिंक आम्ही बसनेच जातलो. तुमचा तरी स्पॉट बोलला ता पण माझ्या लक्षात नाही. तर मी काउंटरवरती जाऊन त्यांना विचारतोय की देवगड बस किती वाजता. तर आपण जाऊया आणि तिकडे विचारूया. देवगड बस किती वाजता आहे? 3:45. 4:45. तर ते बोलले की देवगड बस 3:45ला हा आणि आता 2:45 झालेले आहेत, म्हणजे अजून खूप टाईम हा.
आता ताई आणि लारिसा आणि भाऊजी स्टँडलाच येतात. मग आता ती रिक्षेनेच येतली, तर आता तुमका मी दाखवेन ती जी काय. तरी बघा ताई, भाऊजी, लारिसा. तर आता आम्ही ना विजयदुर्गाच्या बसमध्ये बसलो, ताई, मी, भाऊजी वगैरे, लारिसा. आणि त्याच्यानंतर आम्ही उतरतलो बांदेकर काहीतरी स्टॉप आहे तिकडे, तर तुमका मी दाखवेनच. आता आमची बस सुरू होतली, नशीब बस गावली आणि टायमिंगमध्ये बसलेली आहे. तर आता आपण तिथे उतरल्याच्या नंतर भेटूया. तर आता आम्ही बसमधून उतरलो. बसमधून उतरल्याच्या नंतर आता आम्ही जरा पुढे जातलो, जरा मागेच उतरलो. बांदेकर वाडी काहीतरी स्टॉप आणि जरा पुढे चलत जाऊचं. आमका बसने जरा पाठी थांबवल्या, त्याच्यामुळे आम्ही आता पुढे जातो. सगळीजणं चलत अशी जातो बॅग वगैरे घेऊन. तर आता आपण भेटूया तिथे गेल्याच्या नंतर, होमस्टेच्या तिथे गेल्याच्या नंतर भेटूया. तर आता आम्ही इलेली असो रूमवरती. आता मस्तपैकी फ्रेश होतो, कारण आम्ही खूप दमलेली असो. मी तरी जास्त दमक नाही आहे, कारण मी कणकवली कुडा ते कणकवलीवरनं कणकवली ST पकडली आणि तिकडून आम्ही विजयदुर्ग बस पकडली आणि तिथून नंतर बांदेकरवाडी एका उतरलो स्टॉपला आणि मग इलो. मी तरी जास्त दमक नाही, पण मुंबईवरून ताई आणि इली ती दमली आहे. आता आम्ही फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर आपण थोड्या वेळाने भेटूया. तोपर्यंत असेच कंटिन्यू राहा तुम्ही. तर आता आपण ना वरती जाऊन येऊया टेरेसवरती. बघूया कसं हाता. तर लारिसा आणि मी आता वरती जातो, पुढे जातो. तर लारिसा म्हणता की वरनं मस्त दिसतं. तर आता आपण जाऊया वरती आणि बघूया वरती काय काय. हा लाईट नाही तर वरती बघा मस्त इकडे झोपाळू बसा का. आणि इथून असं मस्त रस्तो असा, इथून गाडी पण जाताना दिसतात, ST बिष्टी काय काय. आंब्याची साईटिक झाडं असत. हे बघा इथे लारिसा मस्त बसला. आणि बघा ह्या साईडला सुद्धा आंब्याची नारळाची वगैरे झाडं आहेत. कापड लावलो त्याच्यामुळे तर नीट दिसत नाही. इथे मस्त एकदम शांत वाटतं, खूप मग भारी वाटलं इकडे. आता मस्त पैकी झोपू घेत आहे आणि इथे झोपून जातले असं मला वाटतं. आता आपण खालती जाऊया आणि खालती जाऊन बघूया काय करतात. म्हणजे आता आमका भूक तरी लागलेली लारिसा पण भूक लागलेली त्याच्यामुळे बघू आता खालती जाऊन कसं काय होतं. आता आमका ना सगळ्यांका भूक लागलेली तर भाऊजी ना मॅगी करतात आणि या भाऊजींचं गाव त्याच्यामुळे आज आम्ही भाऊजींका सांगितलं की तुम्हीच मॅगी करा. तर बघूया आता भाऊजी मॅगी कशी बनवतात ती. तर आता आपण गॅसवर टोप ठेवलो, त्याच्यात पाणी ओतला 2 पेले. आता मॅगीचं पॅकेट कट करून घेऊया. भाऊजी मॅगीचं पॅकेट कट करतात. मग ना आपण ना मॅगी ना गरम तरी होऊन दे. तर ना आता आपण ना पाण्यामध्ये मॅगी घालून घ्यायची. 4 पॅकेट टाकायची. हां मग याच्या 4 पॅकेट माका वाटत नाही, आता पाणी कमी होत त्याला भाऊजी. हां तर 4 पॅकेट आपण मॅगीचे टाकायचे आतमध्ये. तर एक टाकला. आता असे करून दुसरा, तिसरा, चौथा घालून घ्यायचं. आज आम्ही भाऊजींच्या हातची मॅगी खातलो ना. लारिसा काहीतरी आपल्याला सांगता, बोल. कारण आम्ही भाऊजींच्या गावा गेलो, त्याच्यामुळे म्हटलं भाऊजींनी तुम्हीच बनवा मॅगी. तर 3रा पॅकेट झालेला, फक्त आता 1 पॅकेट रवलेला मॅगीचा. तर आपण त्याच्यात घालून घेऊया. असं मला वाटतं की काहीतरी कमी होताला, टोप छोटो मोठो काय नाही, पाणी कमी होताला, पण तर आपण आता घालतो त्याच्यात. मसाले नंतर घालायचे ना. फास्ट करू येतो गॅस.
अजून आम्ही जरासं पाणी ओतून घेतलं. भाऊजी तुमका कसं वाटतं मॅगी बनवताना? मालवणी नाही, तुम्ही मराठी बोलू शकता, शुद्ध मराठी, तसं काय नाही. पण तुम्ही असं मुंबईत बनवताय ना मॅगी, भूक लागली की वगैरे, मग तुमका एक्सपिरियन्स असतो ना. तर भाऊजींची मालवणी एक मस्त असा एक माका. तर आता आपण ना आतमध्ये मसाला घालून घेऊया. पाणी एकदम एकदम कळलेला म्हणजे बॉईल झालेला. सगळी पॅकेट टाकायची आहेत. लारिसाला जास्त मसाल्याचा हवा. आपलो गॅस स्लो आहे, त्याच्यामुळे एकदम ती ह्या होत नाही. तर आता आपली मॅगी रेडी झालेली हा. आता मॅगी तयार झालेली आहे आणि ती भाऊजींनी केलेली आहे. तर आता आम्ही खाऊन बघतो. तुम्ही पण येवा आज आमच्यासोबत मॅगी खाऊ. तर मॅगी ना असली भारी झालेली आहे ना, मस्त झालेली आहे. बोलली ताई तुला, भाऊजी तुम्हाला, भाऊजी तुम्हाला आवडली तुम्ही बनवलेली मॅगी? तर सगळ्यांका मॅगी आवडलेली आहे. एवढी मस्त झाली आहे ना की सगळ्यांचा पोट भरला. तर ना आता मी ना चाय बनवून घेतोय, कारण ताई तरी चाय पित नाही. लारिसाक पण नको, ताई कॉफी पिता. तर भाऊजींकडे माका मी चाय बनवून घेते मस्तपैकी गरम गरम. तर दूध तरी आपला गरम झालेला, मग त्याच्यात आपण चाय पावडर घालून घेऊया मस्तपैकी. चमचो चमचो चमचो, किती चमचे घालू? तर आपण एक काय किती चमचा घालू? हा 2 बस झाले ना. चहा पावडर, तर 2 चमचे आपण चहा पावडर घालून घेतली. त्याच्यानंतर साखर, आपण दुधातच चहा बनवतो. त्यानंतर साखर घालून घेऊया. चाय तरी आपली आता तयार झालेली आहे मस्तपैकी. कशी झाली आहे माका पण माहीत नाही आहे. तर आता आपण चाय ओतून घेऊया. गाणी आपण असं मस्तपैकी गाणी ओतून घेऊया. आपली चाय ना रेडी झालेली असते. तर आता आपण ओतून घेऊया मस्तपैकी आपली चाय. आपण दुधाचाच आज चाय बनवलो. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मस्तपैकी चाय ओतून घेऊया. अरे बापरे, गाणी छोटी झाली, पुढत नाहीये. गाणी झाली आहे छोटी, त्याच्यामुळे गाणी छोटी झाल्यामुळे बाहेरच नाही, म्हणजे त्याची ते असते ना. आता दुसरा पेला ओतून घेऊया.
अरे बापरे, स्टार्टिंग फुल चहा पावडर आहे ना त्याच्यामुळे ते त्याचं ते होल कमी आहे. ती ना गाणी ना छोटी होती त्याच्यातून येतच नव्हतं ते बाहेर. एवढंच आहे त्याचं ते हे पावडर पडत नव्हतं कशी तरी काय म्हणते. बरोबर झाली. पण थंड झाला गाळीपर्यंत ग ते होल आहेत ना ते छोटे आहेत. गाळीपर्यंत पावडरच हेच पडत नव्हती, चहाच पडत नव्हती. तर आता आम्ही जातो जेवक वरती. चला रे सा. तर ताई वरती ताट घेऊन गेला आणि भाऊजी डब्याची पिशवी घेऊन येतात. चला जाऊया आपण. आज आपण वरती टेरेस वरती जेऊया मस्त थंडगार वातावरणात. फॅन कसा इथे थंड आहे. फॅन कशाला. तर आता आपलं जेवण इलेलंच आहे. तो विचारणार जेवण कसं होतं आपण म्हणा डबा मस्त होता. अरे बापरे. डाळ, वालीची भाजी, चवळीची भाजी, लोणचं, पापड. आपण चमचा नाही ना आणलं. चपाती आणि भात भरपूर आहे. तर आता आपण वाढून घेऊया मस्तपैकी. आता ताई आणि भाऊजी पापडची पिशवी हे करतात आणि ताई जेवण वाढतं. तर आपण जेवून घेऊया मस्त थंडगार वातावरणात. तर जेवण आता आपला रेडी झालेला. आता आपण जेवून बसूया. तू काय करणार आहे? जर तुमका आजचा व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. थँक्यू. बाय बाय.